जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा तळेगाव यांच्या वतीनं आम्ही ऊर्जा समृद्ध गाव हा प्रकल्प सादर करत आहोत. प्रत्येक गाव म्हटलं की दैनंदिन वापरासाठी 3 प्रकारची ऊर्जेची गरज असते. सर्वप्रथम विविध उपकरणं आणि प्रकाशासाठी आपल्याला विद्युत ऊर्जेची गरज असते. त्यानंतर स्वयंपाक शिजवण्यासाठी उष्णता ऊर्जेची गरज असते. आणि तिसरं जी काही आपली वाहनं आहेत ती वाहनं चालवण्यासाठी आपल्याला इंधनापासून ऊर्जा निर्माण करावी लागते. सर्वप्रथम जी वीज आहे ही वीज 5 प्रकारे तयार केली जाते. असं म्हटलं जातं की देअर इज नो लाईफ विदाउट इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच विजेशिवाय जीवन जगणं म्हणजे पाण्याशिवाय जीवन जगण्यासारखं आहे. आणि वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत आहे आणि त्या वाढत्या मागणीनुसार वीज निर्मिती करणं आता आपल्याला खूप कठीण होऊन बसलेलं आहे. तर गाव पातळीवरती जी विजेची गरज आहे ती आपण पूर्ण करण्यासाठी 5 पैकी फक्त 3 साधनं वापरू शकतो. जी 5 प्रकारे वीज निर्मिती केली जाते त्यामध्ये सर्वप्रथम येतो औष्णिक विद्युत निर्मिती, त्यानंतर अणुविद्युत निर्मिती, जलविद्युत निर्मिती, पवन विद्युत निर्मिती आणि सौर विद्युत निर्मिती. यापैकी औष्णिक विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेले जे काही कच्चा माल आहे म्हणजे दगडी कोळसा आहे याच्या खाली या मर्यादित आहेत. आणि औष्णिक विद्युत निर्मितीसाठी जो खर्च आहे तो खर्चही खूप जास्त येतो. त्यामुळे ही औष्णिक विद्युत निर्मिती करणं आपल्यासाठी खर्चिक आहे. जी दुसऱ्या प्रकारची विद्युत निर्मिती आहे अणुविद्युत निर्मिती, यासाठी आवश्यक असलेले जे मूलद्रव्य आहे मग ते युरेनियम असेल तर त्याची जी उपलब्धता आहे ती कमी आहे, म्हणजे त्याची कमतरता आहे. आणि जी अणुभट्टीची निर्मिती करणं आणि अणुविद्युत निर्मिती करणं एक धोक्याचं काम असतं. त्यामुळे अणुविद्युत निर्मितीसुद्धा खूप कमी प्रमाणात केली जाते. मग गाव पातळीवर या 2 प्रकारची विद्युत निर्मिती करणं शक्य नाही. मग आपण जे निसर्गाने आपल्याला जे काही साधनं दिलेले त्याचा वापर करून सौरविद्युत, जलविद्युत आणि पवन विद्युत या 3 प्रकारची विद्युत निर्मिती आपण गाव पातळीवर निर्माण करून गावातली विजेची गरज आपण भागवू शकतो. सर्वप्रथम जलविद्युत निर्मिती केंद्र. आपल्या गावाच्या बाजूला असलेलं जे काही धरण असेल त्या धरणाचा जो पाणी साठ्याचा वापर करून आपण टर्बाईन फिरवून त्यापासून जलविद्युत निर्मिती करू शकतो. जसं तुम्ही आमच्या ह्या गावामध्ये बघता की हे जे धरण आहे त्या मोठ्या धरणाचं पाणी इथे जलयंत्रावरती म्हणजे टर्बाईनवरती फिरवलं जातं आणि ते टर्बाईन फिरून इथे या प्रकारे इथे जलविद्युत निर्मिती होत आहे. तसंच पावसाळ्यामध्ये जेव्हा उंचावरचं जे पाणी असतं ते पाणी जेव्हा उताराच्या दिशेने वाहत येतं त्या उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याचा वापर करून सुद्धा आपण टर्बाईन करून त्याच्याद्वारे सुद्धा विद्युत निर्मिती थोड्या प्रमाणात करू शकतो. तसंच आपल्या घराच्या छतावरती जे पाणी साचतं आणि ते पाणी खाली येतं ते खाली येणाऱ्या पाण्याचा जो दाब आहे त्याचा वापर करून सुद्धा आपण जलविद्युत निर्मिती करू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे सौर विद्युत निर्मिती. निसर्गाने आपल्याला जे सूर्यप्रकाश दिलेला आहे साधारण 8 ते 10 तास दिवसभरामध्ये सूर्यप्रकाश आपल्याला उपलब्ध असतो. त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून आपण जर सौर विद्युत निर्मिती केली आणि ती आपल्याला खूपच स्वस्त पडणार आहे तर आपण प्रत्येक घराच्या छतावरती सौर पॅनल बसवले, तसेच ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या वरती सुद्धा सौर पॅनल बसवले तर आपल्याला दिवसा त्यापासून मुबलक प्रमाणात विद्युत म्हणजे वीज मिळू शकते. तसेच जे आपले रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या कडेला जर आपण रस्त्याच्या कडेला आपण जे सौर लॅम्प लावले तर ते दिवसा ते लॅम्प सगळ्या त्याच्या बॅटऱ्या चार्जिंग होतील आणि मग जेव्हा रात्र होईल तेव्हा रात्रीचे तेच दिवे आपल्या सगळ्या जो प्रकाश आहे तो पूर्ण रस्त्यावरती देतील. तर अशा प्रकारे आपण सौर विद्युतचा सुद्धा वापर आपल्या गाव पातळीवर करू शकतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो आहे पवन विद्युत. आपल्या गावाकडे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वारे वाहतात. त्या वाहणाऱ्या वाऱ्याचा वापर करून पवन चक्कीचा साहाय्याने आपण विद्युत निर्मिती करू शकतो. बघा आता ही पवन चक्की वाऱ्या वाहल्यामुळे फिरते आणि त्यापासून या ठिकाणी आपल्याला विद्युत निर्मिती होताना दिसते. तर अशा प्रकारे 3 प्रकारे विद्युत निर्मिती करून आपल्या गावातील आपण ऊर्जेचा जो वीज हा स्रोत आहे तो त्याची आपण जी गरज आहे ती भागवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी उष्णता ऊर्जा निर्माण करावी लागते की आपल्याला त्यासाठी स्वयंपाक शिजवण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी आपल्याला उष्णता ऊर्जा लागते. तर या उष्णता ऊर्जेसाठी आपण प्रत्येक घरामध्ये जर गोबर गॅस संयंत्र उभं केलं
की या अशा प्रकारे आपण इथे बघतोय की प्रत्येक घरामध्ये गोबर गॅस संयंत्र आहे. तर या गोबर गॅस संयंत्रापासून जो बायोगॅस निर्माण होतो, त्या बायोगॅस पासून आपण स्वयंपाकाचा जो गॅस आहे तो आपण शेगडी पेटवून आपण त्यावरती अन्न शिजवू शकतो. तसेच अन्न शिजवण्यासाठी आता आपण बघतोय की सौर कुकरचा सुद्धा वापर केला जातो आणि आंघोळीसाठी जे पाणी गरम केलं जातं ते पाणी गरम करण्यासाठी आपण सौर गिझरचा सुद्धा वापर आता केला तर आपल्याला अन्न शिजवण्यासाठी जी उष्णता ऊर्जा लागते त्या उष्णता ऊर्जेची आपली गावातली जी गरज आहे ती गरज भागवली जाऊ शकते. तिसऱ्या प्रकारची जी ऊर्जा आहे जी आपल्याला गाव पातळीवरती लागते ती म्हणजे आपली वाहनं चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा. आता वाहनं चालवण्यासाठी साधारण आपण पेट्रोल डिझेल हे इंधन वापरतो, पण ते पेट्रोल डिझेल हे इंधन आपल्या भारत देशामध्ये निर्माण होत नाही, ते आपल्याला दुसऱ्या परदेशातून आणावं लागतं. त्यासाठी आपलं परदेशी चलन जातं. तर त्याऐवजी आपण जर गाव पातळीवरती जर इलेक्ट्रिक व्हेकल जास्तीत जास्त वापरले आणि छोट्या आपल्याला जिथे प्रवास करायचा असेल त्या ठिकाणी आपण जर सायकल वापरली तर बघा आपण या बघू शकता की या प्रत्येक घरामध्ये सायकल आहे. म्हणजे प्रत्येक घरातल्या व्यक्तीने जर कमी अंतरासाठी जर सायकलचा वापर केला तर त्याला कमीत कमी वाहनंही वापरावी लागतील आणि त्यासाठी लागणारं इंधनसुद्धा कमी लागेल. आणि ज्या काही व्हेकल्स आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स या गावामध्ये घेतलेल्या आहेत. ते प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे चार्जिंग स्टेशन आहे ते चार्जिंग स्टेशनसुद्धा इथं प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आहे आणि त्या गावामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांना चार्जिंगसाठी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गावामध्ये चार्जिंग होतात. याच्या व्यतिरिक्त जे शेत आहे त्या शेतामध्ये सुद्धा जो टाकाऊ माल राहतो त्या टाकाऊ मालापासून आपण बायो CNG आणि इथेनॉलची निर्मिती करू शकतो आणि त्याचा सुद्धा वापर आपण इंधन म्हणून करून आपल्या जी गावातली वाहनं ते वापरू शकतो. आता आपल्या शेतीचा जर विचार केला तर शेतीमध्ये जो पंप आहे तो सोलर वरती आधारित जो पंप आहे तो सोलरवर पंप वापरून त्याचा ते पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो. म्हणजे शेतीसाठी जे आपण विजेचा वापर करत होतो त्याच्याऐवजी आता सौर पंपाचा वापर केला जातो आणि हे सौर पंप घेण्यासाठी शासनाकडून चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात अनुदान सुद्धा दिलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या गावातली जी ऊर्जेची गरज आहे मग ती वीज असेल, औष्णिक ऊर्जा असेल आणि इंधनासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ही तिन्ही प्रकारची ऊर्जा जर आपण आपल्या गावाच्याच पातळीवरती निसर्गाने दिलेली साधन सामग्रीचा म्हणजे संसाधनांचा वापर केला तर आपण आपल्या गावाची ऊर्जेची जी गरज आहे ती गावातच भागवू शकतो आणि आपलं गाव ऊर्जा समृद्ध गाव असं आपण बनवू शकतो. तर आमचं हे जे ऊर्जा समृद्ध गावाचं जे काही मॉडेल आहे हे आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक गावामध्ये जर अशा प्रकारचे आपण गावात आवश्यक असलेली ऊर्जा तर आपण गावातच निर्माण केली तर आपलं प्रत्येक गाव हे ऊर्जा समृद्ध गाव बनेल. आणि हेच आपल्याला आजच्या विज्ञान प्रदर्शनाचा जो मुख्य उद्देश आहे की शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयाला अनुसरून आमचा जो उपविषय आहे की नैसर्गिक संसाधनांचं मॅनेजमेंट. तर त्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून हे आम्ही ऊर्जा समृद्ध गावाचा हे प्रकल्प सादर केलेला आहे. आपण आमच्या स्टॉलला भेट दिली त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आमचा हा प्रकल्प तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशा बाळगतो. धन्यवाद.